आज आपण अळूचं पतपत बनवू. त्यासाठी 3 चमचे मी चण्याची डाळ घेतली, ते 2 चमचे शेंगदाणे घेतले, ते रात्रभर भिजत घातले. आता ते वाटीमध्ये ठेवले कुकरच्या भांड्यात आणि त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेते. आणि बघा ही आळूची पाने घेतलीत मी, भाजीची आळू येते. आता त्याचं देठ कापते बघा मी, देठ कापते बघा आणि त्याच्या पुढचा आणि मागचा भाग काढून टाकते आणि त्याच्या साली काढून घेते. अशा सर्व मी देठांच्या साली काढून घेते आणि ते देठ आता बारीक बारीक चिरून घेते. आता मी पाणी घेतली ते एका वेगजुळून बघा आणि त्याची अशी गुंडाळी करते आणि ती बारीक बारीक चिरून घेते. हे बघा बारीक बारीक सगळे चिरून घेतले मी. आता ते बघा डाळ आणि आपले शेंगदाणे चांगले शिजले, 4 शिट्टे झालेत. आता मी खाली काढून घेतलेत आता आणि कुकरचं भांडं ठेवलं कुकरमध्ये आणि त्याच्यात ती भाजी टाकली आणि झाकण लावून ते 4 शिट्ट्या परत काढून घेतल्या. आणि बघा आता 4 शिट्टे झाल्यात, भाजी आपली चांगली शिजली. त्याच्यामध्ये शिजवलेली चण्याची डाळ टाकली आणि ती घोटून घेतली. बघा आता थोड्या वेळापूर्वी मी चिंच भिजत घातली होती, ते चिंचेचं पाणीसुद्धा त्याच्यात टाकलं आहे. शिजवलेले शेंगदाणे टाकलेत आणि 2 चमचे मी बेसनपीठ घेतलं होतं. बेसनपीठ घातल्यामुळे त्याला भाजीला घट्टपणा येतो, ते मिक्स करून टाकलं मी त्यात. आता थोडी हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट घातलं, थोडा गरम मसाला घातला 1/2 चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं. ते सगळं मिक्स करून घेतलं आणि गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल टाकले बघा. तेल गरम झालं. आता त्याच्यामध्ये राई टाकली, त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकते आणि ते भाजीचं मिश्रण त्याच्यात ओतून दिलं कढईमध्ये आणि त्यात थोडा गूळ घातला आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजवून घेतलं. बघा आता 15 ते 20 मिनटं झालेत. आता मी गॅस बंद करून खाली काढून घेतली आणि सर्व केली बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.